मित्रांनो नमस्कार. मागच्या 15 दिवसामध्ये शिराळा तालुक्यामधले आराळा गाव या ठिकाणी हिंदू मुस्लिम जे प्रकरण झालं त्या प्रकरणाबाबत अगदी महाराष्ट्रभर त्याची चर्चा झाली. त्या प्रकरणावरती हिंदू बांधवांच्या वतीनं विराट हिंदू मोर्चा सुद्धा त्या ठिकाणी काढण्यात आला. ते नक्की प्रकरण काय होतं किंवा त्या प्रकरणामध्ये ज्यांची नावं होती त्या मुलांवरती कशा पद्धतीनं केसेस घातल्या गेल्या किंवा ह्या प्रकरणामध्ये नक्की काय काय घडलं आणि ह्या प्रकरणामध्ये मुळात जे नाव अग्रगण्य ठिकाणी येते ते म्हणजे अनिल महाराज देवळेकर यांचं. ते स्वतः अनिल महाराज देवळेकर आज आपल्यासोबत चर्चेसाठी उपस्थित आहेत. महाराज नमस्ते. आपलं नमस्कार, स्वागत आहे A9 मध्ये. खरं तर आता तुम्हाला ते प्रकरण सगळं माहित आहे कारण तुमच्या बाबतीमध्ये अगदी सगळं ते घडलेलं आहे. आपण थेट मुद्द्याचं बोलूयात. काय नेमकं ते प्रकरण आहे आणि कसं घडलं? आपल्या इथं चांदोली धरण म्हणून सगळ्यांना माहिती आहे, प्रसिद्ध धरण आहे. आणि त्या चांदोली धरणावरती आपल्या आसपासचे तालुक्यातले असतील, जिल्ह्यातले असतील, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सगळ्या भागातले लोक लांब लांबून तिथे येतात. आणि तिथं चांदोली धरणाच्या खालच्या बाजूला तिथं पार्टीसाठी जागा आहेत लोकांच्या आणि ते पार्टीला लोक जातात. समजा इथं आपली बाजारपेठ आहे, आराळा बाजारपेठ. तिथून लोक मांसाहार घेऊन वरती जातात, पार्टी करतात आणि तो तेवढाच एन्जॉय करतात लोक. तर आपली पार्टीची काही मुलं होती आणि ती तिथं आल्यानंतर त्यांनी तिथं मांसाहार घेतला त्या दुकानामध्ये तिथं. आणि मांसाहार घेऊन त्यांना वरती जायचं होतं पण त्यांना बनवण्याकरता भांडी नव्हती. मग तोच जो देतो तिथला मुसलमान त्याच्याकडेच भांडी होती, भाड्याने देत होता भांडी तो. तर ती भांडी त्यांनी भाड्याने घेतली आणि घेऊन गेले. परत येताना त्यातली पळी नव्हती त्या भांड्यातली. त्यांना सांगितलं की बाबा, त्यानं सांगितलं की पळी नाही म्हणून. तो बोलला की ठीक आहे, पळी नाही, आम्ही दुसरी देतो पळी, नाही का तुला, किंवा त्या पळीचे काय पैसे असतील ते पळीचे पैसे देतो. पण तो नाही म्हटला की मला 30 पळी पाहिजे, माझी लकी पळी आहे. मग ते म्हणले ठीक आहे. परत ते पाठीमागे गेले, त्यांनी शोधाशोध केली, अर्धा पाऊण तास शोधलं पण त्यांना नाही सापडली. पुन्हा परत आले, येता येता एका दुकानातली पळी घेतली आणि त्यांना नवीन पळी आणून दिली. म्हणलं नवीन पळी पुन्हा नको आहे मला. म्हणजे ठीक आहे, तुझी 100 रुपयाची पळी असेल, 200 घे, 300 घे, पण आम्हाला जायचं आहे लवकर, आम्हाला जाऊ दे. तर म्हणला नाही तसं नाही सोडणार. आणि गाडीचं किचन होतं, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं चांदीचं मूर्ती होती, त्यानं ते हिसकावून घेतलं आणि ते स्वतःजवळ ठेवलं. त्यातनं वादावादी वाढत गेली. पुन्हा त्यानं काठी घेतली आणि त्या पाडळीच्या मुलाला रक्त येईपर्यंत डोक्यात मारलं. तिथून ती सुरुवात झाली. नाही म्हणजे हे भांडण जे सुरू झालं ते एका पळीवरून झालं. हो. मग हे म्हणजे वार तिथं झाले म्हणजे ऍक्च्युली कोणी केले ते अजून माहित नाही. मात्र हे जेणे कोणी केले म्हणजे वार करण्या इतपत हा वाद एवढ्या पुढे गेला होता का? वार पहिल्यांदा त्यांच्याकडून झाला ना. पाडळीच्या मुलाच्या पोटाच्या वरती त्यांनी जो सत्तूर मारला, तो सत्तूर असा आडवा पडला पोटावरती, त्याचा वण पण उठला त्याला. तो पोरगा ऍडमिट सुद्धा होता. जोर सत्तूर तो जर उभा पडला असता तर त्या पोराचा कोतळा निघाला असतात ना बाहेर. सुरुवात सत्तूरची तिकडून झाली. सत्तूर तर आपल्याकडे नसतो, सत्तूर त्यांच्याकडेच होता ना. सुरुवात सत्तूर मारला, सुरुवात त्यांनी केली. नाही, त्याच्यामध्ये असं सांगितलं जाते की तिथं पडलेला सत्तूर उचलून म्हणजे आपले जे हिंदू मुलं होती तिथं जे काय असतील ते त्यांनी स्वतः सत्तूर हातामध्ये घेऊन पुढच्याच्या हातावरती वार केलेला आहे. ते कधी घडलं? हा सगळा संपलं तिथून. म्हणजे त्या पोराच्या पोटावरती मारला, पुन्हा त्या पोराने फोन केले, त्यांच्या गावातली लोक आली, मग त्यांच्यातली गावातली बाहेरची लोक आली. आरड्यातल्या मुलांचा संबंधच नव्हता ना. प्रत्येक जण आपापलं, कोण शेतात होता, कोण मंदिरात होतं, कोण जॉबवर होता, कोण दुकानात होता, आपापली कामं बघत होती. पण हे सगळं वातावरण संपलं होतं. पोटावरती जरी त्याचा सत्तूर बसला होता तरी पण ते वातावरण परत आल्यानंतर त्यांची वादावादी वाचावादी झाल्यानंतर ते संपून गेलं होतं प्रकरण. नाही, जेवण करायला तुमची ती पळी घेऊन गेली असं तुम्ही म्हणताय. ती पळी नेणारी किंवा जी भांडी नेणार ती मुलं कोण होती नक्की? ती मुलं बाहेरच्या गावातली होती ना, आपल्या गावातलं कोण नव्हतं त्यात. नाही, बाहेरच्या गावातली मुलं होती. मग हे आरळा गावची मुलं तिथं जाऊन म्हणजे ह्यांच्यावरती कसं ते प्रकरण ओढवलं गेलं किंवा ह्यांच्यावरती का वार झाले? झालं काय, ज्या वेळेला ते प्रकरण झालं तिथं आमचे ज्येष्ठ नागरिक जे पेटकर अण्णा म्हणून आहेत, त्याचं ज्वेलर्सचं दुकान आहे, तर ते तिथं उभे होते. आता सगळं काहीतरी वाद झाला आहे म्हटलं तर तिथं शेजारीच दुकान आहे, ते उभे होते तिथं. सगळेजण बघत असतात ना लोक. त्यांच्याकडे बघून तो आबिद डांगे म्हणून आहे, तो लागला ओरडायला, लय हिंदू हिंदू करताय, सगळ्या हिंदूंना बघतो तुम्हाला, तू लय वळवळ करतो. म्हणजे एवढ्या प्रतिष्ठित असताना त्यांनाही अशी भाषा वापरली गेली आणि त्यांच्यातल्या 10-15 जणांनी त्यांच्यावरती हल्ला केला. हे मुलांना कळाल्यानंतर आम्ही वाचवायला जाणे साहजिक आहे. आणि हे प्रकरण मुळात
वाढण्याचं कारण एकच आहे, तुम्हा हिंदूंना घरात घुसून गोळ्या घालतो. थेट बोलले. हा, केदार बरगाव तुला तर सुट्टी नाही, तुला मारून टाकतो, ही भाषा आहेत आणि रेकॉर्ड आहे ना आपल्याकडे. मग त्या प्रतिष्ठित असणाऱ्या यांच्या अण्णांच्या वरती जर तुम्ही धावून गेला तर आपली पोरं काही गप्प, त्यांना कळालं ना किंवा काहीतरी वाद झाला, आतमध्ये अण्णांच्यावरती हल्ला केला म्हणून पोरं आली सोडवण्याकरता. नाही, मला काय म्हणायचं की त्या ठिकाणी एक स्पेसिफिक भांडण झालं, म्हणजे जे काही तिथं हालचाली झाल्या असतील, शिवेगाळ झाला असेल, पण हे प्रकरण जे आहे ते हिंदू मुस्लिम वरती त्या ठिकाणी जावं, म्हणजे अशी काही परिस्थिती त्या ठिकाणी घडली. त्यांनी आणलं ना, हिंदू हा शब्द कोणी आणला तिथं, की सगळ्या हिंदूंना घरात घुसून गोळ्या घालतो. हे कधी आलं? तुमचा वाद कोणाचा होता? दुकानदार आणि ग्राहक होता ना, तुम्ही दोघांनी बघून घ्यायला पाहिजे होतं. तुम्हाला जर मुलं ते अण्णा पुढे असल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल की नाही ना, हा हिंदू लय करतोय, तुला दाखवतो आम्ही, हे जर केलं तर मग जर तुम्ही म्हणलात, जसं सावरकरांचं वाक्य आहे की मी भारतीय आहे, मी हिंदुस्थानी आहे, पण ज्यावेळेस तुम्ही मला सांगाल की तू मुसलमान आहे, मी मुसलमान आहे म्हणून, तर आम्ही सांगणार की मी हिंदू आहे म्हणून आणि कट्टर हिंदू आहे म्हणून. मग हीच भूमिका आमची होती. ज्यावेळेला तुम्ही हिंदूंना घरात घुसून मारतो म्हटलात, तर आम्ही आमच्या असणाऱ्या अण्णांच्या संरक्षणासाठी पोरं आली. ठीक आहे, आता हे जे प्रकरण झालं त्या प्रकरणामध्ये सगळ्यात पुढं नाव जे आहे ते तुमचं येतं, म्हणजे आरोपी राहिले साईडला किंवा बाजूला, मात्र तुम्ही ती प्रकरण उचलून धरलं किंवा त्यांची हिंदू पोरांची जी बाजू तुम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे. मात्र ते प्रकरण जेव्हा घडलं तेव्हा तुम्ही स्वतः तिथे नव्हता, मात्र अनिल महाराज देवळेकर त्याच्यामध्ये आले कसे त्या प्रकरणामध्ये? नाही, आता ही मुलं आम्ही सगळेजण एक भाऊ म्हणून आम्ही काम करतो, धर्मकार्य करतो, सुंदर काम करतात पोर. मग मला सांगा, जर ते धर्मकार्य करत असताना जर मी बाहेर जर बोलतोय धर्मासाठी आपण झुंजलं पाहिजे, धर्मासाठी झुंजावे, सगळं आम्ही बोलतोय की धर्मासाठी तुम्ही काहीही करा, हे जर आपण बोलतोय आणि ती जर पोरं उड्या अडकली जात असतील आणि त्यांच्या सोबत, पाठीमागं नाही म्हणत सोबत, मी एवढा मोठा नाही, पण त्यांच्या सोबत जर मी त्यांच्या भावासारखं नाही जर उभं राहिलं तर मग काय गरज आहे आपल्याला? मग नुसतं बोलून उपयोग काय? म्हणजे फुकटचं बोलण्यासारखं होईल. त्यांच्यावरती प्रसंग आलाय म्हणून त्यांना सोडून द्यायचं, मग आपल्यावरती काहीतरी येईल, मला घात होईल, मला मारून टाकतील म्हणून मी बोलायचं नाही, मग हा शंडपणा आहे. आणि तो शंडपणा आमच्यात नाही, हिंदुत्वासाठी आमच्यात गुंडपणा आहे आणि तो आम्ही दाखवण्याचं काम करतोय. मी त्यांच्या सोबत सदैव जिथं मी जाईल कीर्तनामध्ये तिथंही असणाऱ्या आमच्या 12 मुलांचा उल्लेख करून मी सदैव बोलत राहिलो की नाही, या मुलांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेत आणि आमची मुलं बाहेर आली पाहिजे. हे मी त्यांच्या सोबत आहे, त्याच्यामुळे ह्यांनी मला कसं अडकवता येईल हा पुन्हा त्यांनी पुढे सुरू केलं. तुमची एंट्री झाल्यानंतर लगेच त्यांच्याही बाजूने काही लोक आली आणि त्यांनी तुमच्यावरती त्या ठिकाणी आरोप केले की बाबा देवळेकर महाराज ह्याच्यामध्ये पडल्यामुळं हा वाद विकोपाला गेला किंवा मोठ्या प्रमाणामध्ये तो वाद विस्तारला गेला. ह्याचं एकमेव कारण अनिल महाराज देवळेकर आहे. आम्ही महाराज आहे, परंतु देव देश धर्माच्या विरोधात जरी कोणी बोलायला लागला तर आम्ही शांत बसणाऱ्यातले नाही. म्हणजे मुळात तो म्हणतोच ना की त्याचा कोणतरी आलाय, पण तो म्हणायचं, त्याने एक व्हिडिओ टाकली होती की हा गांधींना मानत नाही, नेहरूंना मानत नाही. नाही ना, मग मी म्हटलंय ना, मी नथुरामजी गोडसेंना मानतो, मी सावरकरांना मानतो. मी एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढं करणारी अवलाद आपली नाही. तुम्ही जर एक माझ्याकडे हात टाकला तर तुमचा हात कसा खांद्यातून काढायचा हे आपल्याला कळतं. आणि आपल्या धर्मामध्ये क्षात्रतेज आणि धर्म, क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज आणि क्षात्रतेजच्या दोन्ही बाजू आहेत. ब्राह्मतेज म्हणजे शास्त्र आहे आणि क्षात्रतेज म्हणजे शस्त्र आहे. एका बाजूला ज्ञानोबा तुकोबा असतील तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज धर्मावर संभाजीराजे आहेत. आमच्या भगवद्गीतेमध्ये, आमच्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलंय की धर्माच्या विरोधात जर कोणी आला, तो सक्का भाऊ जरी असला तरी त्याच्या नरडीवरती पाय देऊन पुढे जायची आपली कुवत पाहिजे, तर आपण धर्मनिष्ठ आहोत ना. मग ते जर आमच्या विरोधात जर उभे राहिले असतील तर आम्ही काय शांत नाही की आम्ही त्यांना घाबरून आम्ही पाठीमागं जावं आणि आमच्या पोरांची आम्ही साथ सोडावी. सदैव जोपर्यंत आपल्या प्राणात प्राण आहे तोपर्यंत त्या मुलांच्या सोबत मी कायमस्वरूपी असणार. आता ह्या प्रकरणादरम्यानच तुमचा एक हिंदू जन आक्रोश मोर्चा तुम्ही काढलात स्वतःहून. आता त्या मोर्चाची गरज होती का? म्हणजे अगदी महाराष्ट्रभरातून सगळे जे नेते मंडळी असतील किंवा हिंदू धर्म रक्षणाचं काम करतायत, त्यामध्ये संग्राम जगताप आमदार होते, संग्राम भंडारे महाराज होते, म्हणजे वेगवेगळी मंडळी तुम्ही त्या व्यासपीठावरती आणून बसवली वगैरे, म्हणजे त्याची गरज होती का? खरं तर तो मोर्चा झाल्यापासून ह्या वातावरणाला म्हणजे अगदी मोठं व्यापक दृष्टिकोन त्याला मिळाला असं म्हणलं जात आहे. ही मोर्चा होणे गरजेची गोष्ट होती. कारण की आम्हाला जगाला समजलं ना की चूक कोणाची आहे.
तुमच्या मोर्चाला जर 15 जण असतील, त्यातली हिंदूच 9 जण असतील बरं. तर तुमची ताकद, आणि आमच्या मुलांच्या पाठीमागं जर 7,000 8,000चा समाज येत असेल तर या मुलांची चूक आहे, मुलं चुकीची आहेत का बरोबर आहे हे त्यावेळेलाच कळालं ना. जर मोर्चा झाला नसता तर आजपर्यंत त्या मुलांना दोषी, आरोपी आणि गुन्हेगार म्हणूनच माणसाने बघितलं असतं. बरं. त्या मोर्चामुळे समजलं ना की या मुलांनी कार्य केले ते चांगलंच कार्य केलंय. स्वतःचं माझं स्वसंरक्षण करणं, माझ्या कुटुंबाचं स्वसंरक्षण करणं हा माझा धर्म आहे आणि तो मी केला पाहिजे. त्या मुलांनी धर्माचं रक्षण करण्याकरता किंवा स्वतःचं रक्षण करण्याकरता ते करणं गरजेची गोष्ट आहे. म्हणजे अशा पद्धतीचे मोर्चे झाले पाहिजे असं हो, सदैव झाले पाहिजे. जो हिंदूंच्या वरती अत्याचार होईल त्या हिंदूच्या पाठीमागं सगळ्या महाराष्ट्रातल्या काय देशातल्या प्रत्येक हिंदूनं हे उभं राहिलं पाहिजे. आपल्यातल्या लहान पोराला जरी एखादा कोणी बोलला दुसऱ्याचा तरी त्याच्या पाठीमागं 10,000ची फौज उभी राहिली पाहिजे. असा महाराष्ट्र घडवायचा आपल्याला. नाही, मला काय म्हणायचं की आता हिंदू धर्मात अनेक जाती आहेत, अनेक समूह आहेत. मग अनेक जाती समूह एकमेकांच्या वरती अन्याय करतात, अत्याचार करतात, म्हणजे त्याच्यामध्ये बलात्कार असतील किंवा वेगवेगळ्या घटना ह्या महाराष्ट्रामध्ये घडत असतात. मात्र एखादी घटना जर का मुस्लिम व्यक्तीने केली तर लगेच म्हणजे तुम्ही असाल किंवा हिंदू धर्माचे जे रक्षण करणारे जे मंडळी आहेत लगेच मुस्लिम व्यक्तीवरती तुटून पडतात. अशी चित्र या ठिकाणी महाराष्ट्रात दिसतं. म्हणजे हे नक्की का असं? नाही, असं काहीच नाही होत. ज्या वेळेला एखादा हिंदू जरी अत्याचार करतो तरी पण त्या हिंदूला चोपलेले किती व्हिडिओ तुम्हाला दाखवू आमच्याच पोरांचे, सगळ्यांच्या महाराष्ट्रातल्या हिंदूंचे. तिथं पण विचारलं जातं ना, त्याच्या विरुद्धही मोर्चे निघतात, त्याच्या विरुद्धही आम्ही इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल त्याच्या विरुद्धही आम्ही बोलतो. आमच्याला कुणीही जरी चुकलं तर त्याच्याविरुद्ध बोलणं काम आहे आपलं. पण ज्या वेळेला जिहाद होतो, ज्या वेळेला त्या मुलीवरती अत्याचार केला जातो, तिला परत कुराण पडवलं जातं, तिला गोमांस खायला घातलं जातं, तिला सिगरेटचे चटके दिले जातात, तिला धर्मांतरण केलं जातं, हे वाईट नाही का? हे सगळं चालत आलंय, हे इथून चालत नाही आलेलं. मला एक गोष्ट सांगा, ही जिहाद 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 काल बोंबलत होता, जिहाद खराच आहे ना. शाहरुख खानला दुसऱ्या बायका नव्हत्या का त्यांच्यातल्या? त्याने हिंदू मुलीबरोबर लग्न का केलं? ह्या आमिर खाननं 4 लग्न केली, आता त्याला बुरखावाली नाही सापडली का दुसरी? त्याने हिंदू पोरी बरोबर का लग्न केलं? 4थी पण बायको हिंदू पोरगी. सैफ अली खाननं करीना कपूर बरोबर लग्न केलं, त्याला हिंदू का सापडली? त्यांच्यात मुसलमानमध्ये मुलगी नाहीत. हे सगळं ठरवून आहे, हे आपल्या डोक्यात येत नाही. आपण एका विचारसरणीनं विचार केल्यामुळं हे सर्व धर्म संभवाचा किडा जोपर्यंत आपल्यात आहे ना तोपर्यंत ह्यांचं जे दात आहेत ह्या विंचवांचं हे आपल्याला कळणार नाहीत. आणि प्रत्येक विंचू ढसत ढसत निघालेत प्रत्येक गावामध्ये. जिथं कमी आहेत तिथं शांत आहेत, जिथं जास्त आहेत तिथं तुम्हाला पायाखाली तोडवल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही आता एक उल्लेख केला की सर्व धर्म समभाव, म्हणजे अनेक तुमच्या व्हिडिओमध्ये असतं की बाबा मी सर्व धर्म समभाव त्या ठिकाणी मुळात मानत नाही. नाही, मी सर्व म्हणताच की मानतच नाही, म्हणजे काय, म्हणजे कशा? सर्व धर्म समभाव मानणं म्हणजे मला तो हाडगेपणा वाटतो. त्यात शुरत्वच नाही, त्यात मर्दपणा नाही, तो भित्रेपणा वाटतो मला. जर मुसलमानाचा धर्म मानतो, ख्रिश्चनाचा धर्म मानतो, तर हिंदूंनी सर्व धर्म समभाव मानणं हा हाडगेपणा आहे. त्याच्यात दम नाही ना, तो सर्व धर्म समभाव म्हणतो. या मताचा मी तर आहे. आणि आमच्या त्या वाक्याची जर का म्हणजे वास्तविकता बघितली तर त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं? म्हणून सगळे जाती असतील, धर्म असतील, हे आपण सगळेजण गुण्या गोविंदानं त्या ठिकाणी नांदू, एकमेकांचे विचार ऍक्सेप्ट करू, अशा पद्धतीचा तो सर्व धर्म समभाव त्या ठिकाणी मानला जातो. मात्र आपण हे का ऍक्सेप्ट करत नाही? सर्व धर्म म्हटलंय, जातीचा विषय नाही. जाती आम्ही कधीच मानत नाही. सगळ्या जाती आम्ही एकत्र. बघा तुम्ही मोर्चे बघा, सगळ्या समाजाच्या, कुठल्याही समाज, आपला कुठलाही समाज असू द्या, कोणतीही जात असू द्या, त्या जातीच्या एखाद्या मुलीवरती असू दे, मुलावरती असू दे, महिलेवरती असू दे, वृद्धावरती असू दे, जेव्हा अत्याचार होतो त्यावेळेस आम्ही सर्व जाती मिळून एक धर्म, एक हिंदू म्हणून, जात पात पंथ पक्ष याला सगळ्याला काडी लावून एका परमपवित्र भगव्या ध्वजा छताखाली ज्यावेळेस आम्ही हिंदू म्हणून धर्म म्हणून एकत्र येतो त्यावेळेस आम्ही जात हा विशेष धरत नाही. हा फक्त धर्म नाही, आमचा धर्म एकमेव आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म आहे. बाकीचे पडले ते परत पंथ पडले, त्याच्यामुळे ते 1400 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी आले. आमचा अनादी कालापासून कृष्ण भगवंतापासून हा आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म आहे. त्यावेळेला कोणीच नव्हतं ना, त्यावेळेला कोणी ख्रिश्चन नव्हता, कोणी मुसलमान नव्हता, फक्त हिंदू होते. मग आताही आता उफाळून आलंय आणि आता यांची मानसिकता ही आहे की 2040 साली ते ओवैसी सारखा तिथनं बोंबलतो, 2040 साली आम्ही इस्लामिक राष्ट्र करू. ही पेलावं तिथनं चालत आले, हे वेगळं काय नाही. खरं तर त्या प्रकरणाबाबतीत मला विचारायचं आहे की
तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत आपण त्यांना म्हणू की त्यांनी आरोप केला की बाबा त्या ठिकाणी जी घटना घडली तिथं पोलिसांना सुद्धा मारलं गेलं, म्हणजे पोलिसांच्या वरती हात उचलला गेला असं त्यांचं स्पष्ट मत आहे. प्रतिस्पर्धी त्याला म्हणताच येत नाही. काय आहे, हिंदू हा वाघ असतो. हां, आणि वाघाच्या साईडला जर डुक्कर उभं केलं तर ते नाही तेवढं चालू शकत. आणि त्याला प्रतिस्पर्धी म्हणण्याची त्याची योग्यता नाही, त्याची लायकी नाही. कारण की त्याची भाषा जर बघितली तर ती घरातली भाषा, त्यांच्यात जी लिहिलेली भाषा नाही का घरातली असते ती भाषा आहे. त्यांना जी शिकवण दिलेली आहे ती भाषा आहे. आमच्या भाषेतून कधी असं वाईट येणार नाही. हा जर पुढचा बोलला तर त्याला आपण बोलण्याची ताकद आपल्यात ठेवतो. त्याची एकच ही आहे मानसिकता. तर जर पोलिसांना मारलं असतं तर पोलीस गप्प बसले असते का? बसले असते नाही ना, त्यांनी FIR केली असती. मार खाणारा पोलीस कसा असेल सांगा? त्यांना जर मारलं ते बोलले असते ना की मला मारले, मला मारहाण केला, माझी FIR घ्या. आजपर्यंतचा इतिहास आहे पोलिसांच्या वरती, आर्मीवाल्यांच्या वरती कोण आघात करते हो? आझाद मैदानामध्ये कोणी पोलिसांच्या वरती हात उचलला? अरे सगळे हेच आहेत, हे जिहादी जे आहेत ना ते पोलिसांच्या वरती हात उचलतात. कधीही आजपर्यंत हिंदूंनी पोलिसांच्या वरती, आर्मीवाल्यांच्या वरती हात उचललेला नाही. कारण की आम्ही म्हणतो पोलीस आणि सैनिक हे आमचे रक्षणकर्ते आहेत, त्यांच्यावरती का हात उचला आम्ही? दुसरा एक आरोप असा आहे की तुमची जी संस्था आहे म्हणजे तिथं मुलांना तुम्ही प्रशिक्षण देतात, जे काही देत असाल ते, मात्र तिथं मुलांची त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं त्यांना प्रशिक्षण दिलं जातं किंवा त्यांची माथी भडकवण्याचं काम केलं जातं असा थेट आरोप तुमच्यावरती करण्यात आला. त्यांची माती नाही भडकवत, आपण त्यांची माती ठिकाण्यावर आणतो. हां, आता आपल्या संस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगणं, धर्मवीर संभाजीराजा सांगणं म्हणजे माती भडकवणे आहे का? हिंदुत्व सांगणं, माझा धर्म सांगणं, माझा देश आणि देव सांगणं म्हणजे माती भडकवणे आहे का? जिहादी एखादा जर आतंकवादी असेल तर त्या भडव्याला आतंकवादी म्हणणं म्हणजे माती भडकवणे आहे का? म्हणजे चांगलं काम करणं म्हणजे माती भडकवणे नाही. माती भडकवली जातात मदरशामध्ये, म्हणून सगळ्या असणाऱ्या देशातला नाही जगातले मदरसे पाठवून टाकले पाहिजे. माती भडकव तिथं जातात ना. मंदिरामध्ये काय आहे तुम्हाला? आपल्या मंदिरामध्ये गेलं तर आपल्या मंदिरामध्ये फक्त घंटा दिसतो. जा मदरशामध्ये आपण कधीतरी, काय आहे त्या मदरशामध्ये? तिथं काय शिकवलं जातं? तिथं काय आहे? त्या लहान लहान मुलांना काफिर को काटना चाहिए हे शिकवलं जातं. त्या लहान लहान मुलांना गाईला कसं कापायचं हे शिकवलं जातं. त्या लहान लहान मुलांना दिवाळीला त्या हिंदूंना कधी तुम्ही शुभेच्छा देऊ नका हे शिकवलं जातं. ही माती भडकवून ज्यावेळेस ही येतात माती भडकवलेली, पुन्हा मग ती कुठं रसामध्ये मुतायचं, कुठं रसामध्ये थुंकायचं, कुठं भाजीवरती थुंकायचं. ते धुक जिहाद म्हटलं ना, हेच जिहाद आहे त्यांचा. संपूर्ण जिहादच आहे. प्रत्येक गोष्टीत गेलात तरी ती जिहादी वृत्तीची माणसं. कधी आमची जर माती भडकली असती तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजा इतिहास सांगतो. ही माती भडकवण्याचं काम कोण करतंय? तुमच्या ईश्वरपूरमध्ये जो बोलताय ना तुम्ही, ज्याची योग्यता नाही, लायकी नाही, तो टिप्याची जयंती साजरी करतो. हे काय? टिप्या कोण होता? त्यानं हिंदूंची मंदिरं पाडली, त्यानं हिंदूंच्या महिलांच्यावर अत्याचार केला, असा टिप्या तो, त्याचं कौतुक करणार तुम्ही? ही माती भडकवून यांचं काम आहे ना. औरंग्याचं, टिप्याचं, अफजलाचं, या वडव्यांचे कौतुक करणं यांचं काम आहे, आमचं नाही. आम्ही यांना कसं गाडायचं, कसं तोडायचं आणि कसं फाडायचं, आम्ही इतिहास आहे आमचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलाला फाडला, शाहिस्त्याला तोडला आणि औरंग्याला याच मातीत गाडलाय आम्ही. आमचा इतिहास आमच्या मुलांना सांगून त्यांच्यात आग, रग, धग निर्माण करून तिथून ज्वालामुखी हिंदुत्वाचाच बाहेर निघणार, कितीही त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला तरी. आता ज्या पद्धतीनं तुम्ही हिंदू धर्म रक्षणासाठी जे मोर्चे काढता, म्हणजे हिंदू आक्रोश मोर्चा असेल, सकल हिंदू समाज मोर्चा असेल, जशा पद्धतीनं तुम्ही मोर्चा काढता तशा पद्धतीनं त्यांनी जर का मोर्चे काढले म्हणजे मुस्लिम एकता वगैरे असेल तर चालेल का? ते किती मोर्चे त्यांचे निघालेत. आमचा मोर्चा कसा असतो बघा. आमचा मोर्चा परमपवित्र भगवा ध्वज असतो. जय श्रीरामाच्या घोषणा असतात आमच्या मोर्चामध्ये. कधी आम्ही असं कुठलं हत्यार बघितलं नाही. त्यांच्या मोर्चामध्ये काय असतं? सरतन से जुदा हे मोर्चा तुमचा. म्हणजे एखादा हिंदू जर हिंदूंच्या देवी देवतांच्या वरती काही बोला, पण आम्ही जर काय बोललो की लगेच एखादा आमचा हिंदुत्वादी कोण काय बोलला की लगेच सरतन से जुदा, लगेच त्यांच्या हातात तलवारी. हे कधी येतं मग तुम्हाला बळ? जिथं तुम्ही जास्त असता तिथं नाही बोलायचं, जिथं कमी असता तिथं आम्हाला बंधुभाव पाहिजे, हे नाही ना चालणार. जसं आमचा देव आम्हाला, तुमचा जसं प्रिय आहे ना तुम्हाला सगळं, आमचा परमेश्वर आम्हाला प्रिय आहे. आमच्या देवाच्या बाबतीत नाही बोललं तर मग काय होईल?
तुम्ही आता कीर्तन वगैरे करता, म्हणजे सामाजिक संबोधनाचं काम सुद्धा तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये करता. तुमच्या अनेक त्या स्टेजवरून अनेकदा तुम्ही असं वक्तव्य केलेलं आहे की मला स्टेजवरती कोणताही मुसलमान नको, किंवा माझ्या त्या कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये कोणताही मुसलमान नको. नकोच आहे आपल्याला. विंचू हा विंचू आहे. आता कीर्तनकार काय झाले, मुसलमान कीर्तनकार. काय गरज आहे आम्हाला ते मुसलमान कीर्तन करायचे? तुम्हाला जर कीर्तन करायचं आहे तुम्ही हिंदू व्हा ना. मग आजपर्यंत तुम्ही कधी हिंदू मौलवी ऐकले का, की एखाद्या मदरशामध्ये एखाद्या मस्जिदीमध्ये हिंदू ठेवलाय ते ओरडायला 5 वेळा बोंबलायला? ऐकलंय कधी? नाही ऐकलं ना. मग आम्हाला यानं इथं यायचं, आमच्या नारदाच्या गादीवर उभं राहायचं, इथं येऊन त्यांना 500 लोक समोर 1000 लोक असणार, त्यांना छाती ठोक सांगायचं, छाती ठोकून की मी मुसलमान असून कीर्तन करतो. म्हणजे या 1000 लोकांच्या नाकावरती पाय देऊन तिच्या माज आणि मस्ती सांगतोय तो की मी मुसलमान आहे म्हणून. हे आमच्या हिंदूंना कळत नाही का? त्यांना विठ्ठल विठ्ठल इथं म्हणायचं, पैसे घ्यायचं 25-30 हजार रुपये आणि बंद खोलीत जायचं आणि पुन्हा ढुंगणवरती करून पडायचं आणि सांगायचं की नाही मी आज पैशासाठी मी एवढं बोललो बरं का, मला हे बोलायचं नव्हतं. आणि त्यातला पैसा त्यांच्या असणाऱ्या मदरशाला अर्धा पैसा पाठवायचा. म्हणजे ती लोक विरोध करत नाहीत याला की तू का कीर्तन करतो, याच्याकडून फंडिंग भेटतं ना त्याला. ही सगळी रचना आहे, लक्षात घ्या. हे आपल्या डोक्यात येत नाही, हे आपल्या डोक्यातही नसतं. आपली कधी हिंदूंची कीर्तनं झालेत का हो त्या मदरशावरती, त्यांच्या कुठं मस्जिदीवरती? नाही ना. मग मुसलमानांना आमच्या मंदिरामध्ये येऊन आमच्या हिंदूंनी का हे लाचार हिंदू बोलवतात फक्त, की त्यांचं कौतुक यांना करत बसायचं असतं. आपला पैसा, एक लक्षात ठेवा, यातून त्यांची एक सिस्टम आहे. कीर्तन केलं की आपला पैसा त्यांच्याकडे जातो आणि ज्या वेळेला आपल्यातले असणारे लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत माणसं त्या कीर्तनकाराच्या पाया पडतात, तो व्हिडिओ तो काढतात आणि तिकडे जाऊन दाखवतात, बघा हे हिंदू मोर्चे काढतायत आणि हे सगळी हिंदू बायका, पोरी, बाळी, हे असणारी मुलं माझ्या पाया पडतायत. हा आमचा लाचारपणा नाही मग, की आम्हाला कमीपणा देण्याचं काम चालते, पण आमच्या डोक्यात येत नाही ते. म्हणून सगळ्या समाजानं या कीर्तनकार मुसलमान असतील त्यांची कीर्तनं बंद केली पाहिजे, या मताचा तर मी ठाम आहे. आता तुम्ही बोलत असताना अनेकदा मुसलमानांच्या विरोधात त्या ठिकाणी बोलत असता किंवा वक्तव्य करत असता, मात्र ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्याच मुस्लिमांना दोष देणं योग्य वाटते का किंवा बरोबर आहे का? नाही, माझं वक्तव्य कसं असतं, जो आमच्या देवा देशा धर्माच्या विरोधात असेल त्याच्या विरोधात मी बोलतोच. मग ते कुणीही असू द्या, मुसलमान असू द्या. आमच्यातले किती सुंदर झालेले हिंदू आहेत. पाठीमागं बघितलंच ना तुम्ही, की इथं घेऊन काय सांगितलं की मी मुसलमान आहे तर मला राग येणार, पण त्या मुसलमानाला ज्या राग आला त्याच्या पाठीमागं ना हिंदू जात होते ना. हे आपल्यातले पण आहेतच की ज्यांची विचारसरणी त्यांच्यासारखी सुंता झालेली आहे, की ज्यांची हिंदुत्वाची विचारसरणी नाही, ज्यांना देव देश धर्म हे प्रिय नाही, त्यांना औरंग्या प्रिय वाटतो, टिप्या प्रिय वाटतो, अशी लोक आहेत ना. त्याच्यामुळं आम्हाला आमच्या धर्माच्या विरोधात जो जाईल त्याच्या विरोधात आम्ही सदैव उभं राहणार, मग तो कुणी पण असू द्या. ठीक आहे. आता हे जे प्रकरण आहे तुमचं आराळा गावचं, हे म्हणजे काय स्टेटस आहे नक्की या प्रकरणाचं? म्हणजे मुलं आता तुमची जामिनावरती बाहेर आहेत, काय निकाल लागू शकतो किंवा कुठल्या पातळीवरती हे प्रकरण आहे? निकाल चांगलाच लागेल. पोरांनी चांगलं काम केलं, पोरांचे काय दोष नाही, सगळे CCTV फुटेज आहेत. आमचा न्याय व्यवस्थेवर अत्यंत विश्वास आहे, आमचा प्रशासनावर विश्वास आहे. आम्ही प्रशासनाला कधी नावं ठेवलेत? नाही ठेवले. आमची पोरं 21 दिवस जेल काटून आली, आम्ही प्रशासनाला वाईट म्हटलं? नाही म्हटलं. आम्ही कोर्टाला वाईट म्हटलं? आम्हाला कधी कधी नाही जामीन भेटला तर आम्ही वाईट, आमचं समजा टोलवलं असेल किंवा पुढे गेला असेल काही कार्यानिमित्त, आम्ही कधी वाईट म्हटलं नाही. कारण आम्ही संविधानाचा असणारा पुरस्कार करतो, आम्ही मानतो संविधान. ते शरियावाल्यांना कळणार नाही ना. मग शरियावाले काय करतात, जे शरियाला मानतात, मग ते पोलिसांनी असं केलं, पोलिसांनी चुकीचं केलं, मग त्या कोणी APN असं केलं, मग ते कोर्टानं असं केलं. प्रत्येक वेळेला कोर्टाला असू द्या, प्रशासनाला असू द्या, धारेवरती धरायचं, त्यांनाच नावं ठेवायची. आता एक लक्षात घ्या, ज्यांनी जेल भोगून आले त्यांनी नावं ठेवायला पाहिजे होते ना, की आम्हाला पोलीस प्रशासनानं आम्हाला त्रास दिला किंवा आम्हाला असं नाही केलं किंवा आमच्या कोर्टानं आम्हाला त्रास दिला. पण आमची पोरं काहीच नाही म्हणत. आमची पोरं म्हणत नाही, त्यांनी दिले आम्हाला 21 दिवस सजा, आम्ही त्याचा आदर केला, आम्ही बाहेर आलो. पण तुम्हाला सजा पण नाही दिलेली, उलट आम्ही ठेवायला पाहिजे होती नावं. पण हे सगळं उलटं घडलंय, की सजा आमच्या पोरांनी भोगली आणि पुन्हा पोलीस प्रशासनाला कोर्टाला नावं तो येऊन ठेवतोय. आता या प्रकरणाचा एंड काय आहे, म्हणजे नक्की काय होणार आहे याच्यामुळे?
पोरं आमची सुटणार. आम्ही चांगलाच विचार करतो बघा, आम्ही कधीही वाईट विचार करत नाही. आमची पोरं सुटणार, आमची पोरं पुन्हा धर्मकार्य करणार. या पोरांना अडकवण्याच्या पाठीमागनं एकच उद्देश याचा आहे की या मुलांचं कार्य आराळा गावातल्या संपूर्ण महाराष्ट्रभर पोरं काम करतायत हो. त्यांना काही कामधंदा नाहीत, त्यांचा बिझनेस नाही, त्यांचं घरदार नाही, त्यांची बायका पोरं नाहीत, आहेत ना त्यांना पण. मग ते का करतात? जीवावरती उदार होऊन एवढं धर्मकार्य पोरं करतायत. मग हे धर्मकार्य थांबलं पाहिजे. आज आरळ्यात एवढं मोठं काम आहे, उद्या चरणमध्ये जाणार, कोकणमध्ये जाणार, शिराळ्यामध्ये होणार, पूर्ण जिल्ह्याभर होणार आणि त्याचा फरक पडणार ही मनात भीती धरून या मुलांना एकदा अडकवलं. जी महत्वाची मुलं, पुढची 12 मुलं होती काम करणारी, त्या मुलांना अडकवलं की हे धर्मकार्य थांबल. एकदा यांच्यासोबत अनिल महाराज याला जरा कुठं आठवण टाकला की हे धर्मकार्य थांबल, हा त्यांचा भ्रम आहे. आम्हाला कृष्ण भगवंताचा जन्म आमच्या जेलमध्ये झालाय, तुरुंगात झालाय. आमच्या धर्माचा जन्म तुरुंगात झालाय. ज्यांनी ज्यांनी चांगली चांगली कामं केली ते जेलमध्ये जाऊन आलेत. त्याच्यामुळे त्या गोष्टीचं आमच्या मुलांनाही काही वाटलेलं नाही. उलट त्यांना म्हणतात ना, सावरकरांचं एक वाक्य आहे, देव देश धर्म कार्यासाठी आपल्यावरती झालेले गुन्हे, आपल्यावरती झालेले वार, भोगलेला जेल हे आपलं अलंकार म्हणून मर्दासारखं कट्टर हिंदुत्वासारखं वावरत राहणं, यालाच धर्मनिष्ठपणा म्हणतात. ठीक आहे. अगदी माझा शेवटचे 1-2 प्रश्न आहेत. आता तुम्ही ज्या पद्धतीनं भाषणं करता, वक्तव्य करता, याच्यामुळं म्हणजे अनेकांच्या भावना त्या ठिकाणी दुखावल्या जातात, विशेषतः मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जातात. मग त्यांना नावं ठेवणं असेल किंवा तुम्ही सातत्यानं त्यांचा उल्लेख लांड्या म्हणून करत असता, असं का? म्हणजे आता परवाच एक लांड्या बोलून गेला ना तुम्हाला, की लांड्या बोलल्यानंतर वाईट वाटत नाही. लांड्या म्हणजे शब्द काय? तर लांड्या म्हणजे जो निष्क्रिय आहे, जो लढत नाही, तो लांड्या. मग आता याचं लांड्या म्हणून दुखावलं कशाला पाहिजे? तोच बोला ना, लांड्याच बोलला की लांड्या म्हटल्यानंतर राग नाही, अपमानास्पद शब्द वाटत नाही. काय आहे माहितीये का, आपली एक पद्धत आहे दादा. म्हणजे आपल्यातली पहिल्यातली लोक फुल पॅन्ट घालायची आणि फुल पॅन्ट घोट्याच्या वरती आली म्हणजे कळलं ना, अशी कापली घोट्याच्या वरती की त्याला लांडी पॅन्ट म्हणायची. म्हणजे ती मग विचारणं असेल, विचारणं कमी झाली की ती लांडीच आहेत ना. माहिती, काही जण विचारानं कमी असतात, काही जण त्यांच्या कार्यानं कमी असतात, काही जण दुसऱ्यांचा द्वेष करून, मत्सर करून, आमच्या धर्माचा द्वेष करणं, देशाचा द्वेष करणं, हे विचारानं कमतरता असणाऱ्यांना मी म्हणतोय. आणि म्हणतोय तर म्हणतो. आता मला सांगा, लांड्याला लांड्या नाही म्हणायचं का धोंड्या म्हणायचं का आपण? आणि ते माझं प्रकर्पण आहे. मी असं म्हणत नाही पळपुड्यासारखा की मी आता कॅमेऱ्यावरती नाही बोलणार, मी माघारी. असा शंडपणा आणि हाणकेपणा आपल्यात नाही. आपल्यात शुरत्व आहे आणि जसा पुढनं येणार वार तसा प्रतिवार करण्याची आपली हिंमत आणि ताकद आहे.